नमस्कार मित्रांनो, कसे आहात? तर आता मी जाणार आहे शाळेत. तर पुढचा व्लॉग मम्मी बनवणार आहे. मी आता टाईम तर होऊन गेला आहे, तर मला जायचं आहे आता शाळेत. हे सगळं आता रुटीन आहे की मम्मी तिथे आता नंतर मम्मी दाखवणार आहे, तर व्हिडिओ बंद करू नका. श्री स्वामी समर्थ ताईंनो, कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आणि मस्तच राहा, कारण की पाण्या पावसाचे दिवस आहेत. तर सगळ्यांनी अगदी मस्त स्वस्त आणि एकदम छानपैकी गरमागरम जेवण जेवा आणि आपल्या मुलांकडेही चांगल्या प्रकारे लक्ष द्या, जेणेकरून मुलंही आपली हेल्दी काहीतरी खातील. घरातलं जेवण द्या. आता मी बनवत आहे बोंबलाची भाजी. मगाशी मी जे टोपामध्ये बोंबील थोडेसे गरम करत ठेवले होते, जेणेकरून त्याचा उग्र वास निघण्यासाठी आणि काही कचकच असेल ना तर ती पण निघून जाईल त्याच्यासाठी मगाशी थोडेसे बोंबील मी गरम पाण्यामध्ये ठेवले होते. आणि आता चालू आहे बोंबलाची भाजी. सकाळची ही रुटीन दाखवण्याचं हेच येथून ताईंनो की 5:30 वाजल्यापासून ही सगळी माझी रुटीन आहे. आता दोघांचेही डब्बे गेले आहेत. माझ्या मुलाचाही डब्बा गेलेला आहे आणि माझ्या मिस्टरांचाही डब्बा गेला आहे. दोघांचे डब्बे जाऊन आता तुम्हाला दाखवते. भाजी बघा किती होती. ही एवढी भाजी उरलेली आहे. दोघांचा डब्बा जाऊन आणि आता ह्या चपात्या पण झाल्या आहेत. त्या चपात्या आता मी डब्यामध्ये ठेवते, चपातीच्या डब्यामध्ये. आणि ते ओट्याचं आवरता म्हणजे ओट्याचं म्हणजे जेवण सगळं आता काढून घेऊन तिथे मशीन पण मी लावते, म्हणजे तिकडचं होता इकडचं पण होऊन जाईल. मशीन आपलं काम, कपड्याचं धुण्याचं काम करेल. आणि माझं म्हणजे कन्फ्युजन असते की बाबा आता मशीन कितीला लागेल. मला टेन्शनच असतं ताईंनो की मशीन कितीला लागेल, 50वर लागते की 71वर लागते. पण माझी मशीन 50वर लागली आहे, म्हणजे 2 वेळा पाणी घेईल आणि 2 वेळा पाणी सोडेल. आता इथं फिल्टर घासायचं काम चालू आहे ताईंनो, कारण की 2-2 दिवसांनी मी फिल्टर घासते, जेणेकरून त्याच्यावर डाग लागली ना. एकदा तांब्याचा आहे ना, डाग काळे लागतात आणि मग ते निघत नाही. आता बघा, हा 2-2 दिवसांनी घासल्यामुळे हा मस्तपैकी क्लीन झाला आहे. जास्त जोर द्यावाच लागत नाही मला. आता हे बघा, तिकडचं मी सगळं क्लीन करता पाणी वगैरे भरून धुवून आता माझ्या इकडे मशीनचं पण सगळं काम झालं आहे. मशीनचे कपडे धुवून होऊन वाळत घालून सगळं काम माझं क्लिअर झालं आहे. आता तुम्हाला वट्यावरचं दाखवते. हे बघा, वट्यावरचं सगळं माझं क्लिअर झालं आहे. मस्तपैकी चपातीच्या डब्यामध्ये ठेवली आहे, टोपामध्ये थोडीशी भाजी ठेवली आहे. आणि त्याच्यानंतर काम आटपता मम्मीने आणली कोलंबी आणल्यामुळे जावयांना आवडते. जावई काय खातील? जावयांना थोडंसं वशट हवे ना, कारण की मी बुधवार शुक्रवार खात नाही, त्याच्यामुळे मग तिने कोलंबी आणली होती. आणि हे रुटीन ताईनं गुरुवारचं आहे. बुधवारचं मी दोन्ही एकत्र केले आहेत, कंबाईन केले आहेत व्हिडिओ या. तर हे गुरुवारचं आहे. बुधवारी मी थोडंसं बॅटर काढलं होतं डोश्यासाठी, आणि मग आत्ता मस्तपैकी आंबलं आहे डोश्याचं पीठ. त्याच्यामुळे हे बघा केवढं वर आलं आहे. मी डब्यामध्ये लावलं आहे डोश्याचं पीठ, जेणेकरून मस्त वर येतं ताईंनो. आणि एका साईडला चटणीची गडबड चालू आहे. ते बघा, मिरची, खोबरं. मला कोथिंबीर नाही भेटली बरेच दिवस ना, मला कोथिंबीर काही वेळेत नाही. बाजार खालीच आहे, पण बारक्या मुलीमुळे जाऊ नको असं होतं. आणि त्यांनाही किती सांगणार असं होतं. संध्याकाळ तर शक्यतो मी सांगते. आता माझी ही बघा गडबड चटणीची चालू आहे. त्यांना 5:30 वाजता उठल्यानंतर ही सगळी गडबड चालू असते माझी. आणि माझा मुलगा 6:45ला जातो शाळेमध्ये, त्याच्यामुळे ही सगळी गडबड खूपच फास्ट असते. 5:30ला उठल्यानंतर जी मला स्पीड पकडावी लागते ना, ती त्याला जेव्हा डब्बा देते तेव्हा कुठेतरी काय. आणि त्याचं असं असतं ना, तो टायमाचा खूप पंचल आहे, त्याच्यामुळे तो 6:30 वाजता डब्बा द्या. आता हे बघा, हिंग ना वातावरणामुळे एकदम दम्मट झाले, गट्टे झाले. जशी पूड पाहिजे ना हिंगाची, तशी पूड झालेली नाही आहे.
बघा तुमच्याकडे पण होत असेल ताईनो हे असं. तर मी थोडंसं ते हिंग थोडंसं मी फोडून हे करते, टाकते त्याच्यामध्ये. हिंग तर टाकणं हेच आहे, मस्तच आहे ताईनो. कारण हे कसं आहे ना, हिंग टाकल्यानंतर आपल्या पोटाला जास्त बाधा होत नाही. आणि पाण्या पावसाचे दिवस असल्यामुळे थोडंसं सॉफ्टली, आणि आमचं जेवण पण ना जास्त तिखट नसतं, थोडं सॉफ्टलीच खातो, जेणेकरून लहान मुलं आहेत ना त्याच्यामुळे जास्त तिखटपणा आम्ही खातच नाही. आता बघा चटणी झाली. आणि माझा हा अवतार बघून तुम्ही असं बोलाल की ताई तुझा हे काय अवतार आहे. पण कसं आहे ना, छोटी मुलगी असल्यामुळे कधी झोप होते, कधी झोप होत नाही, मग त्याच्यामुळे हे असं सगळं आहे. तर थोडंसं ते तुम्ही अवॉइड करा, कारण की कधी झोप होते कधी होत नाही, आणि ते त्यालाही काही करू शकत नाही. माझी लहान मुलगी असल्यामुळे ते तर व्हायचंच. आता थोडं मीठ टाकत आहे आणि डोशांसाठी मी सुरुवात करत आहे. कारण की माझा मुलगा 6:30 वाजल्यानंतर जो पाठी लागतो की मम्मी लवकर टिफिन दे, मम्मी लवकर टिफिन दे, ही त्याची लगबग चालूच असते. आत्ताही तो माझ्या बाजूलाच आहे, मम्मी लवकर टिफिन दे तू, असं आहे त्याचं. 6:45 वाजता त्याला निघावं लागतं, त्यामुळे 6:30 वाजल्यापासून त्याची गडबड चालूच असते. आणि ना पहिला डोसा जेव्हा टाकायचा असतो ना, तेव्हा तो थोडासा तरी प्रॉपर बसत नाही. बघा प्रत्येकाला ना थोडी सवय लागायला वेळ लागतो ना, जसं माणसांचं आहे ना, तसं ह्या तव्याचंही मला काहीसं तसंच वाटतं. मला प्रश्नच पडतो ताईंनो, हा तवा असं का, तुमच्याकडेही असं होतं का? म्हणजे पहिला डोसा असा निघतो का तुमचा, आणि नंतर मग एकदम प्रॉपर निघतात? तुम्ही बघाल ना, नंतरचे डोसे एकदम प्रॉपर आहेत, पण पहिला डोसा कुठे का एकदम जाडा वगैरे. मलाच कळलं नाही, मी व्यवस्थित टाकते पण पहिला डोसा म्हणजे नेहमीच माझ्याकडनं असं होतं. त्याच्यामुळे आता हे माझ्या हाताचे गुण आहेत का तव्याचे गुण आहेत काही माहिती नाही ताईंनो. तर आता हे बघा, गडबड जी असते ना त्याचीही, म्हणजे कसं आहे ना, माझ्या मुलाची गडबड, माझी गडबड आणि माझ्या मिस्टरांची गडबड. माझे मिस्टर पण देत आहेत त्याला चटणी, कारण की मी एकीकडे डोसे काढत आहे आणि त्याची गडबड चालू असते ना की मम्मी लवकर टिफिन दे, त्याच्यामुळे त्यांनी तिथे चटणी दिली आहे आणि मी डोशाच्या पाठी लागली आहे. हे बघा कसा आला आहे डोसा, प्रॉपर आलेलाच नाही हा, पण तरी गडबड असल्यामुळे हा माझा मुलगा नेतोय टिफिनमध्ये. असू दे ना, टेस्टला काही सेमच असणार आहे, फक्त तो कुरकुरीत नसणार आहे, आणि तसाही डब्यामध्ये कुरकुरीत मिळणारही नाही आहे. आणि डबा खायपर्यंत, मधली सुट्टी होईपर्यंत 10-10:30 वाजता त्यांची मधली सुट्टी होणार, ब्रेक पिरियड. मग त्याच्यामुळे आता हा बघा, हा डोसा कसा प्रॉपर आलेला आहे, हा प्रॉपर आले म्हणतात ना, सवयीचे गुण आहेत. काही माहिती माणसांप्रमाणे ह्या तव्याचंही तसंच झालेलं असावं काहीचं. हा नंतरचे डोसे सगळे प्रॉपर आहेत, तुम्ही बघाल व्हिडिओमध्ये ताईंनो की नंतरचे एकदम प्रॉपर आहेत. आता बघा, हा पहिला झाला आहे डोसा, दुसराही झाला आहे. आता त्याला पटकन मी डब्यामध्ये भरणार आहे. आणि खूप घाई असते ताईंनो, खूप घाई असते. ही बघा चटणी माझ्या मिस्टरांनी डब्यामध्ये भरली आहे. आणि लवकर भरायचं कारण हेच की गरम गरम असते, तर थोडं गार झाल्यानंतर त्याची वाफ वगैरे निघाली का डब्बा कसा थोडा गार नेलेला बरा ना, गरम गरम डब्बा कसा नेणार असं टिफिन. त्याच्यामुळे मग हाय बघा, आता मी त्याच्या हातात देत आहे, बाबा एकदाची सुटली की बाबा तू घेऊन जा. आता बघा तो गेला, पण आता माझे मिस्टर जायचे आहेत. तो 6:45ला जाईल, माझे मिस्टर 7:45ला जातील. आत्ता त्यांच्यासाठी डोसे काढायची गडबड, आणि मी म्हटलं की गरम गरमच डोसे काढू. आम्हाला काय मी जास्त करणार नाही, छोटा मुलगा 2 खाईल एवढीच मी करते, जास्त काय मी करणार नाही. मग काय नंतर ज्याला खायचे आहेत तो गरम गरम खाईल, या हेतूने मी जास्त काही डोसे केलेले नाही. आता त्यांना जेवढे डब्यात हवेत ना तेवढेच करणार आहे, आणि माझ्या बारक्या मुलाला उठल्यानंतर खाईल तेवढेच. आता हे बघा, हे किती प्रॉपर आहेत ताईंनो डोसे, हे खूप प्रॉपर झालेले आहेत.
आणि आज थोडा ना पाऊस थोडा कमी आहे. आता तुमच्याकडे कसं काय आहे, आता तुम्ही ताईंनो कुठे राहता, काय राहता, मला खरंच काय आयडिया नाही आहे. त्याच्यामुळे तुमच्या इकडचे वातावरण कसं आहे मला माहीत नाही आहे. पण आमच्या इथे नवी मुंबईमध्ये जरी गुरुवारी तरी ठीक आहे, म्हणजे ओके आहे, एवढं हे नाही आहे, पाऊस वगैरे नाही आहे आज. त्याच्यामुळे थोडासा विसावा आहे. हे बघा आता एवढा पसारा झालेला आहे, तो परत तो पसारा आवरायचा आहे. आत्ता बहुतेक माझे मिस्टर पण गेले, मिस्टरांचा डब्बा क्लिअर झाला आहे. आता मी माझ्या मुलांचा करणार आहे. मिस्टरांना एवढे पुरेसे आहेत डोसे. आत्ता हे करता करता म्हणजे मशीनचं पण काम चालू आहे ताईंनो. तर हा माझा असा रुटीन आहे. तर हा माझा रुटीन तुम्हाला कसा वाटला, काय चुकलं काय झालं तर प्लीज मला सांगा ताईंनो. आणि तुम्ही लाईक अँड सबस्क्राईब करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.